राष्ट्रगीत सुरू करेंगे, शुरू कर। आपल्या केंद्र शाळा ओळेच्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साहाने आणि अभिमानाने साजरा होत आहे। फक्त ऐकायचं.
काढते काढते हालचाल करू नका. एक 5-10 मिनिटं जाऊ द्या मच्छराचा. सूचनेकडे लक्ष द्या सर्वांनी. नमस्कार. स्वागतम सुस्वागतम 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 सुस्वागतम. मातृभूमीची आम्ही लेकरे आम्हा तिचा अभिमान. निळ्या अंबरी उंच फडकवू आमचे तिरंगा निशान. मातृभूमीचे रक्षक आम्ही पडू न कोठे जराही कमी. आम्ही सिंहाचे छावे राखू राष्ट्रध्वजाचा मान. उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढू. अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढू. यज्ञी जाणी देऊन निजेक्षर घडविले मानवतेचे मंदिर. परिचयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती. तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची जेथे प्रतीची तेथे कर माझे जुळती. तेथे कर माझे जुळती. आज संपूर्ण भारत देशामध्ये त्याचबरोबर आपल्या श्री तीर्थक्षेत्र ओवळ्या गावी ग्रुप ग्रामपंचायत ओवळ्या या ठिकाणी आज भव्य दिव्य स्वतंत्र भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्व मान्यवर जमलेलो आहोत. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री राजेश सदावर्ते साहेब, ग्रामपंचायत सदस्य प्रगती गायकवाड मॅडम, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ दापोलकर, सामाजिक कार्यकर्ते संजयजी गायकवाड साहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते लालसूर्य म्हात्रे साहेब, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मुंगाजी साहेब, या ग्रामपंचायतच्या सदस्य आनंदीबाई पाटील मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित अश्विनी लालसूर्य म्हात्रे मॅडम, अध्यक्षा बचत गट, त्याचबरोबर रवींद्र दापोलकर साहेब माजी सदस्य, नीलम समाधान गायकवाड SMC सदस्य, सोपान गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, सुरक्षा निलेश गायकवाड SMC सदस्य, दीपक मुंगाजी सामाजिक कार्यकर्ते, सचिन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी बबन राठोड साहेब, त्याचबरोबर सर्व जमलेले या ठिकाणी उपस्थित झालेले आपले सर्वांचे लाडके आवडते धनराज भाऊ मुंगाजी साहेब, त्याचबरोबर सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते, माजी सदस्य आणि इथे सर्व ज्ञात अज्ञात सर्व मान्यवर मंडळींचं मी प्रथमतः शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. आज खरोखरच आम्ही उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करत आहोत. पुन्हा एकदा प्रथमतः सर्व मान्यवरांचे या ठिकाणी यथोचित असे शब्द सुमनाने मी हार्दिक पाटील मॅडम आहेत आणि सुजाता मॅडम, त्याचबरोबर पोषण आहार स्वयंपाकी ताई, या सर्वांचे मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज या ठिकाणी प्रथमतः उपसरपंच धीरज शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण ध्वजस्तंभाचं या ठिकाणी पूजन करून घ्यावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक सन्मान्य श्री रुपेशभाई गायकवाड साहेब विद्यमान सरपंच हे आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक आहेत.
त्याचबरोबर नंदराज भाऊंना विनंती आहे की आपण ध्वजस्तंभाचं पूजन, राकेश शेठ गायकवाड साहेब आपण ध्वजस्तंभाचे पूजन, प्रगतीताई, त्याचबरोबर आनंदी पाटील मॅडम आपण ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. सन्माननीय सदस्य राजेजी सदावर्ते साहेब यांना सुद्धा विनंती आहे पण ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. पावडर टाकली काय वाला पडला ना. ग्रामपंचायत माजी सदस्य सन्मान्य श्री रवींद्रजी दापोलकर साहेब यांच्या शुभ हस्ते पूजन होत आहे. सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते पूजन होत आहे. उपसरपंच धीरज शेठ पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते श्रीफल वाहून घ्यायचं आहे. आजच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहक दमदार आमदार सन्माननीय श्री रुपेश सुरेश गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की ध्वजारोहण करण्यासाठी पुढे यावे. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. एक साथ ध्वज नीचे चलेंगे. तेज चल. ग्रामपंचायत कार्यालय ओवले येथे माननीय श्री सरपंच रुपेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हाथ नीचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय
एक साथ विश्राम। एक साथ 3 कौमे नारे लगाओ। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। देश की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे, हम करेंगे। देश की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे, हम करेंगे। देश की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे, हम करेंगे। स्वतंत्र दिनाचा विजय असो, स्वतंत्र दिनाचा विजय असो, स्वतंत्र दिनाचा विजय असो। हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा। स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वच्छ भारत, सुंदर भारत। जय भारत, जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। देश माझा मी देशाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा, देश माझा मी देशाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा, देश माझा मी देशाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा। जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय जवान, जय किसान, जय विज्ञान। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। गुरुग्राम पंचायत ओवळे आणि श्री तीर्थक्षेत्र ओवळे या गावी अतिशय आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये, त्याचबरोबर देशाच्या अभिमानाने या ठिकाणी 79वा स्वतंत्र भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे। आपल्या हुतात्म्यांच्या अवतीना आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो। आलेल्या सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य आणि महिला मंडळ या शाळेच्या ग्रामामध्ये जायचं आहे। धन्यवाद। चल गेली सगळी का म्हणजे चाप्या खावावी
यादा फोटो काढा. हां पाण्यातून नका चला. महाराज नमस्कार. हां मग येईल हो. जरा ताट या ताट. हां आलू घ्या इथं. अर्धा दिवस तर भेटेल ना. अर्धा दिवस भेटला बस. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जागोनी सैनिकांचा अंतरात्मा, तुम्ही ठरलात पहिले हुतात्मा. पेटविली क्रांतीची ज्वाला, भडकाविले बंडाचे रान. हे वीरांचा वीर शिरोमणी मंगल पांडे, तुला आमचे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. रणाविना स्वातंत्र्य पुन्हा मिळेना, रणासाठी झाले स्वयंसिद्ध त्यांना. जरी अर्पिले देश कार्यार्थ काव्या, भगतसिंग सदा नमूया, सदा नमूया, सदा नमूया. आज संपूर्ण भारत देशामध्ये, त्याचबरोबर आपल्या रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा ओवळे या ठिकाणी भव्य दिव्य असा स्वतंत्र भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी बहुसंख्य मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श नागरिक, पालक, महिला मंडळ, तरुण वर्ग उपस्थित झालेले आहेत. खरोखरच कार्यक्रमाची शोभा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने द्विगुणित झालेली आहे. आकाशाला शोभा चांदण्यांची, बागेला शोभा फुलांची, शाळेला शोभा मुलांची आणि आजच्या या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला शोभा आपणा सर्व पाहुण्यांची, आपणा सर्व पाहुण्यांची. खरोखरच 15 ऑगस्ट हा भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला एक वर्ण आहे. ब्रिटिशांच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्या भारत मातेला या पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी आपल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या प्राणाची पराकाष्ठा केली. हसत हसत फासावर गेले आणि आपली संसार उद्ध्वस्त झाली, मरणाला मिठ्या मारल्या आणि त्या काळी 29 कोटी जनता एकत्र होऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गोपाल गणेश आगरकर, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग अशा अनेक क्रांतिकारी आणि राष्ट्रीय नेत्यांनी या ठिकाणी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. म्हणूनच आज आपण ही 79 वर्षाची स्वातंत्र्याची फळं आज आपण खात आहोत. तर या सर्व क्रांतिकारकांना, देशवासियांना, राष्ट्रीय नेत्यांना मानवंदना देण्यासाठी, देशाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी
जमलेलो आहोत। या ठिकाणी प्रथमतः मी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आणि हृदयपूर्वक अंतःकरणपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मान्यवरांमधून मी या ठिकाणी विनंती करतो, आपण या ठिकाणी आमंत्रित व्हायचं आहे। तत्पूर्वी आजच्या या 79व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण आपले नवनिर्वाचित उपसरपंच धीरजशेठ अरुण पाटील साहेब यांच्या हस्ते या एसएमसीच्या ठरावाच्या अनुषंगाने आजचं ध्वजारोहण होणार आहे। मी विनंती करतो उपसरपंच साहेबांना आपण या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणी चंद्रकांतजी मुंगाजी, वायडी दापोलकर साहेब, गजानन म्हात्रे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी पदार्पण करायचं आहे। अशोक गायकवाड साहेब, सुनील पाटील साहेब आपल्या केंद्रशाळा ओळेच्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साहाने आणि अभिमानाने साजरा होत आहे। राष्ट्रीय सण म्हटला की या ठिकाणी आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे प्रतिमा पूजन आणि ध्वजाचे पूजन हे होत असतं। मी मान्यवरांना विनंती करतो, प्रथम आपण प्रतिमा पूजन करून घ्यायचं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेजी सदावर्ते आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून घ्यायचं आहे। सचिनजी भाकरे साहेब भव्य या ठिकाणी आजचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण आपल्या या शाळेमध्ये साजरा करत आहोत। परंतु महिला गटातून सुद्धा बऱ्याचशा महिला सदस्य शिक्षणप्रेमी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांची भाषण आणि गुणगौरव सत्कार समारंभ या ठिकाणी हॉलमध्ये आपला होणार आहे। समर कॅम्प म्हणजे उन्हाळी सुट्टीतील जो शिकवणीचा वर्ग चालू होता त्या 4 स्वयंसेवक यांचा प्रशस्तीपत्रक आणि गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत होणार आहे। लीडर मातांचं हार्दिक स्वागत होणार आहे। या ठिकाणी आपल्या पक्ष परमार्थी खरोखरच ज्यांनी मुघलांची दानादान उडवली असे छत्रपती शिवाजी महाराज आणि दीनदलित समाजातील लोकांना ज्यांनी न्याय हक्क मिळवून दिला असे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची या ठिकाणी पूजा होत आहे। दिनेशजी गायकवाड साहेब, संजयजी गायकवाड साहेब, दिलीपजी मुंगाजी आजच्या या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खरोखरच शुभाचे मान्यवरांचे अतिशय सुंदर या ठिकाणी पूजेचं आयोजन झालेलं आहे। कोणताही कार्यक्रम म्हणला की तो पूर्ण करण्यासाठी आपण ईश्वर चरणी श्रीफळ वाहत असतो। आजच्या कार्यक्रमाचे
श्रीफळ वाहण्यासाठी मी आमंत्रित पाहुण्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांचे लाडके नंदराज भाऊ मुंगाजी त्याचबरोबर चंद्रकांतजी मुंगाजी आपण दोघांनी येऊन आपले शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाहायचं आहे. या ठिकाणी नंदराज भाऊंचे शुभ हस्ते श्रीफळ वाहिले जात आहे. त्याचबरोबर चंद्रकांतजी मुंगाजी पुन्हा सर्वांचे ज्येष्ठ आदर्श नागरिक आहेत. निर्माण केलेला आहे असे आपले सर्वांचे लाडके राकेशभाई गायकवाड साहेबांना मी विनंती करतो. आता ध्वज स्तंभाचं पूजन आपण करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सरपंच साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण ध्वज स्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आजचे ध्वजारोहण धीरज पाटील साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. ए बाय बाजूला व आजच्या या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यापुढे मी मॅडमना विनंती करतो आपल्या केंद्रप्रमुख त्याचबरोबर विस्तार अधिकारी मॅडम शिक्षण विभाग पंचायत समिती पानवे आपल्या शुभ हस्ते ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर शाळेच्या उपाध्यक्षा सन्माननीय सौ सोनाली बलदेव गायकवाड मॅडमना सुद्धा विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ध्वजस्तंभाचं पूजन करून घ्यायचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व लीडर मातांचं स्वागत करतात हॉलमध्ये. त्याचबरोबर आपले समर्थकांच्या स्वयंसेविका संगीता चंद्रकांत मुंगाजी, श्रद्धा मुंगाजी, अदिती दापोरकर आणि समीक्षा संजय मुंगाजी या 3 स्वयंसेवकांचं सुद्धा गुलाब पुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन हॉलमध्ये स्वागत सत्कार होणार आहे. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा यामध्ये 14 विद्यार्थ्यांनी नंबर जे पटकावलेले आहेत त्यांना सुद्धा आकर्षक शैक्षणिक भेटवस्तू देऊन आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार मान्यवरांचे शुभ हस्ते होणार आहे. धन्यवाद. मी धीरज भाऊंना विनंती करतो की आपण सदलंगे सौदा एक साथ ध्वजनी तेज चलेंगे, तेज चल. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ओवलेच्या प्रांगणामध्ये
माननीय उपसरपंच धीरज पाटील यांनी ध्वजारोहण केले व सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचे स्वागत केले. राज्य की शुरू करेंगे. शुरू कर. ध्वज की शुरू करेंगे. शुरू कर. प्रतिज्ञा के लिए होशियार. एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे. शुरू कर. मी अशी शपथ घेतो की राष्ट्रध्वजाची
आणि हा राष्ट्रध्वज त्या जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे. त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहील. एक साथ विश्राम. परेड एक साथ सावधान. एक साथ 3 कॉमन नारे लगाओ. हरियाणा भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की स्वतंत्र दिनाचा जय. स्वतंत्र दिनाचा जय. स्वतंत्र दिनाचा जय. हर घर बोल बोल. हर घर तिरंगा. 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 जय भारत. जय संविधान. जय भारत. जय संविधान. जय भारत. जय संविधान. स्वच्छ भारत. सुंदर भारत. स्वच्छ भारत. सुंदर भारत. स्वच्छ भारत. सुंदर भारत. मातरम. 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 जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय विज्ञान. जय जवान जय किसान. जय विज्ञान. जय जवान जय किसान. जय विज्ञान. देश की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे. हम करेंगे. देश की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे. हम करेंगे. देश की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे. हम करेंगे. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. देश माझा मी देशाचा. तिरंगा आमचा अभिमानाचा. देश माझा मी देशाचा. तिरंगा आमचा अभिमानाचा. देश माझा मी देशाचा. तिरंगा आमचा अभिमानाचा. एक साथ विश्राम. पहिली ते तिसरीसाठी काही मुलांना अद्यापनात जी मागे असतात मुलं त्यासाठी काही माता पालक गट केलेले असतात आणि आपल्या शाळेत देखील त्याप्रमाणे माता पालकांची गट केलेली आहेत आणि त्या प्रत्येक माता पालकाच्या गटाला एक लीडर माता असते. जसं वर्गाला मॉनिटर असतो, आपल्या गावाला सरपंच असतो, तसंच त्या प्रत्येक गटाला एक लीडर माता आहे आणि मग त्या मातांचं देखील कौतुक आणि अभिनंदन आणि स्वागत हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आपल्या शाळेच्या वतीनं इयत्ता पहिलीच्या जे काही 3 गट केलेले आहेत त्या पहिल्या गटाच्या लीडर माता आहेत माननीय सौ नूतन गोरख गायकवाड. आदरणीय केंद्र प्रमुख मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे.
पण घे, म्हणजे थांब झेंड्याचा पण घे. सदस्य 2 पॅकेट, सलोचनाताई म्हात्रे सदस्य 2 पॅकेट, प्रणय बलराम मुंगाजी 2 पॅकेट, सोहम ज्ञानेश्वर मुंगाजी 1 पॅकेट, माजी उपसरपंच रवींद्र दापोलकर साहेब 2 बॉक्स, विहान गायकवाड 2 पॅकेट, सुवर्ण ज्ञानेश्वर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य 1 पॅकेट, त्याचबरोबर सचिनजी म्हात्रे 2 बॉक्स. तसेच फक्त पहिली दुसरी बाकी हलू नका. फक्त पहिली दुसरी जायचं बाकी सर्व व्यवस्थित राहा.